महिला सौ राधिका शिंदे करणार इच्छुक उमेदवारी। महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीच्या संदर्भात रणधुमाळी इच्छुक उमेदवारांची झाली असून त्या संदर्भात चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील महिला सौ राधिका राहुल शिंदे या वडळी भुई गणातून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहेत। तर या संदर्भात या महिलेला एकमताने आम्ही देवरगाव येथील नागरिक प्रभाकर कारभारी कुरणे, शांताराम जाधव, अंकुश शिंदे यांनी त्यांना विजयी करू व उमेदवार यांनी सांगितले की मी गणात व गावातील नागरिकांच्या अडचणीला पुढे होऊन काम करेल व त्यांचे पती राहुल शिंदे यांनी माझ्या मिसेसला यावेळेस निवडून द्या। आम्ही सर्व गणातील व गावातील कामाच्या संदर्भात त्यामध्ये घरकुल असेल, नागरिकांच्या प्रत्येक अडचणी असेल, प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ, त्यांनी टीचे महाराष्ट्र न्यूजला सांगितले। तर यावेळी दीपक शिंदे, प्रशांत काकडे, संदीप शिंदे, बाबासाहेब शिंदे, प्रवीण शिंदे, अनिल शिंदे, जितू शिंदे, योगेश शिंदे, नाना कुरणे, भूषण गवळी, बापू शिंदे, अजय शिरसाट, लक्ष्मण गोदडे, रामभाऊ शिंदे, अनिल घोडके, युवराज कुरणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील वडळी भुई गणामधून एक महिला गणामधून निवडणूक इच्छुक म्हणून लढवत आहे। त्या संदर्भामध्ये मी आज देवरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि वडळी भुई गणातील देवरगाव गावामधील त्या महिलांच्या निवडणुकीसाठी त्यांना कसे प्रतिसाद देत आहे त्या संदर्भामध्ये माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची संपर्क साधणार आहे। सर, आपल्या गणातून एक महिला निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून निवडणूक करताय, काय सांगाल तुम्ही? हो, आमच्या गावामध्ये एकंदरीत तसं पाहिलं तर 3 ते 3,500 वोटर आहेत आणि इथं बऱ्याच वर्षापासून देवरगावमध्ये एकही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेसाठी सीट नाही आहे। तर ह्या वेळेस आमच्या वडाळी भुई गणातून देवरगावचे एक सौ राधिका राहुल शिंदे ही इच्छुक आहेत। ज्याही पक्षामार्फत आम्हाला तिकीट मिळालं तर आम्हाला 100% खात्री आहे की आम्ही आमचं महिला सीट आम्ही आमच्या देवरगाव नगरीतून आणि भोवतालच्या परिसरातून आम्ही 100% तिला विजयी करू ही अशी मी ग्वाही देतो आणि गरजेचंही तितकंच आहे। या देवरगाव मधून त्यांनी एक सांगितलं का त्या महिलेला आम्ही एक विजयीच करू असेही त्यांनी या ठिकाणी सांगले। आपल्यासोबत परत आणखी एक येथील गावातील नागरिक आहेत, त्यांची संपर्क दादा, तुमच्या गावातून एक महिला हे करते निवडणूक लढवत, काय सांगाल? आमच्या गावामधून राधिका राहुल शिंदे ही महिला सुशिक्षित आहे आणि आमच्या गावाने असं ठरवलंय की 100% मतदान करून ही महिला कशी निवडून आणता येईल त्याबद्दल आमच्या गावाने ठराव पण केलाय आता। आणि आमच्या गावामध्ये म्हटल्यापेक्षा आमच्या गणामध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारचा विकास झालेला नाहीये। उदाहरणार्थ गोठे मंजूर होतात परंतु ते गोठे दिले जात नाही, घरकुल मंजूर होतात परंतु काही लोकांना घराला जागाच नाहीये आणि आतापर्यंत आमच्याकडे कोणालाही उमेदवारी दिलेली नाहीये। त्यामुळे आमच्या गावातून फक्त एकच उमेदवार दिला जाईल आणि त्याला बहुसंख्य मताने आघाडीवर आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे पाठीमागच्या गणातील जे सदस्य निवडून दिले होते त्या निवडणुकीमध्ये ज्या नागरिकांच्या अडचणी होत्या, आताच काही सांगितले का काही गोठे असेल, घरकुल असेल, यांच्या संदर्भामध्ये पुढे आम्हाला मिळाले नाही। त्या संदर्भामध्येच आम्ही नक्कीच आमच्या गावातील जी महिला आहे त्यांना एक या ठिकाणी निवडून देऊ अशी एक यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी एक काका आहे, त्यांची संपर्क साधला। दादा, तुम्ही तुमच्या गावामधील काय सांगाल? तसं बघितलं तर आमचं देवरगाव गणामध्ये खूप मोठं गाव आहे आणि भरपूर इथं मतदान असल्या कारणाने एक महिला आपल्याला गावा मिळून एक महिला द्यायला काही हरकत नाही आणि ती महिला मात्र सगळे मिळून आम्ही निवडून नक्कीच आणू, काही हरकत नाही। गावाच्या वतीनं माझं या ठिकाणी अनुमोदन आहे। वडळी भुई गणातून देवरगाव या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत ते इच्छुक उमेदवारांच्या निवासस्थानी आपण आलो आहोत आणि त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। काय त्यांची संकल्पना आहे या गणातील या नागरिकांची ते आपल्यासोबत आहे। एक महिला एक आपल्यासोबत त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। ताई नमस्कार, काय सांगाल, आपलं काय नाव आहे?
राधिका राहुल शिंदे, राहणार देवरगाव. कुठल्या गणातून निवडणूक लढवत आहे? वडळी भोई गणातून उमेदवार लढवते. बरं, आपण कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे का? भाजप पक्षाकडून. या अगोदर कुठल्या पक्षात काम केलं? नाही. मग आता नवीनच या पक्षामध्ये निवडणूक लढवणार ना? हो. काय संकल्पना आहे तुमची गणाच्या संदर्भात, लोकांच्या संदर्भात? काय अडचणी? लोकांना घरकुल नाही आहे तर घरकुल आम्ही मिळवून देऊ. काही शेतीचे काही अडीअडचणी आहेत ते आम्ही सॉल्व करून देऊ. जे काही असेल ते सगळं सॉल्व करून देऊ शेतकऱ्यांच्या. बरं, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं का शेतकऱ्यांच्या काही अडचणी असेल, नागरिकांच्या काही अडचणी असेल त्या आम्ही या ठिकाणी गणातील असेल त्या सॉल्व करू. आपल्यासोबत त्यांच्याले घरवाले आहेत, त्यांची संपर्क. दादा, काय सांगाल तुम्ही कोणत्या गणातून तुमच्या मिसेसला उभं करताय? वडाळी गणातून माझ्या मिसेसला मी उभं करतोय. भाजप पक्षाकडनं आम्ही इच्छुक उमेदवार आहे. तरी आम्हाला भाजप पक्षाने आमचा विचार करावा आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी, आम्ही स्वतः पण शेतकरी आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी जो लढा देणार, जो शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्या समजून घेणार, जेवढ्या आमच्या परिणाम होतील तेवढ्या आम्ही पूर्ण करणार. तसेच आज गणामध्ये अशा भरपूर अडचणी आहे का ज्यांना राहायला घर नाही, त्यांना घरकुल मिळालेलं आहे पण त्यांना राहायला जागा नाही ते घरकुल बांधायला. ते आम्ही त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आमच्या परीने जेवढा होईल तेवढा पूर्णपणे प्रयत्न करू. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे निवडणूक इच्छुक म्हणून लढविणार आहे ते उमेदवार या ठिकाणी होते आणि त्यांच्याशी संपर्क साधला आहे. जे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदोड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.